आणि आता आनंदाची बातमी आहे। मान्सूनची महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे। मान्सूनने अरबी समुद्राचा आणखी काही भाग व्यापला असून तो गोवा, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या बहुतांश भागातून पुढे सरकलाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनची स्थिती अनुकूल असून लवकरच तो महाराष्ट्रात दाखल होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय मान्सूनची महाराष्ट्र दिशेने आता आपण थेट आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांच्याकडून अधिकचे अपडेट जाणूया। सीमा, आपण पाहतोय मान्सूनची महाराष्ट्राच्या दिशेने आता वाटचाल सुरू झालेली आहे। कधीपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल? नक्कीच यामिनी आपण पाहतोय खरं तर महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक बातमी असणार आहे। केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या दिशेने देखील मान्सूनची वाटचाल जी आहे ती सुरू झालेली आहे। नैऋत्य मोसमी पाऊस जो आहे तो आता आपण जर पाहिलं तर अरबी समुद्राच्या दिशेने सुरू झाला आहे। म्हणजे काही भाग जो आहे तो गोवा आणि त्यानंतर कोकणापर्यंत जो आहे तो याला सुरुवात झालेला आहे। त्यामुळे इथून पुढील काही दिवसांमध्ये म्हणजे 10 जून पर्यंत मान्सून जो आहे तो मुंबईत दाखल होईल, महाराष्ट्रात दाखल होईल यामिनी, अशी शक्यता वर्तवली जाते। नक्की सीमा, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। तर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सून येण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी एक दिलासा मिळण्याची शक्यता आहे।